नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये ना बघा पूर्ण अस्तरचा ब्लाऊज मी अस्तर आणि मेन फॅब्रिक आहे तर ते पूर्ण पार्टचे जोडून घेतलेले आहेत. म्हणजेच बाहीचा पार्ट, मागचा पार्ट आणि पुढचा पार्ट हे सर्व पार्ट अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडून तयार केलेले आहेत. आता फक्त आपली फिनिशिंगची टिप म्हणजेच एकदम परफेक्टमध्ये फिनिशिंगमध्ये फिटिंग कशी करायची आणि मागचा पुढचा जो पुढच्या गळ्याला ना पायपिंग कशा पद्धतीने करायची, यानंतर हुकची आणि लूकची पट्टी कशा पद्धतीने लावायची हेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये एकदम फिनिशिंगमध्ये फिटिंग दाखवणार आहे. तर व्हिडिओ लास्टपर्यंत तुम्ही नक्की बघा. तर बघा, सर्वात आधी हुक आणि लूकची पट्टी आहे तर ती मी तयार करून घेते. त्यासाठी ना आधी लूकची पट्टी तयार केलेली आहे. बघा, त्या दोन्हीही पट्ट्या 2-2 इंचाच्या काढायच्या. 1.5 इंचाच्या पुढेच पट्टी घ्यायची, त्यापेक्षा कमी पट्टी घ्यायची नाही. त्यामुळे बघा मी मेन फॅब्रिक लावून एक पट्टी तयार करून घेतली आणि ती पट्टी जोडून लूकची पट्टी जी आहे तर ती तयार करून घेते व्यवस्थित. बघा, उलट्या बाजूनेच ठेवून मी वरच्या बाजूने फोल्ड करून अशा पद्धतीने लूकची पट्टी तयार करून घेतली. यानंतर हुकची पट्टी लावण्यासाठी सरळच पट्टी लावून घेतलेली आहे आणि नंतर ती आतल्या साईडला फोल्ड करायची आहे. खालच्या साईडने खालून बघा फिनिशिंगसाठी खालच्या साईडने फोल्ड करून घ्यायची, जेणेकरून ती व्यवस्थित पलटी होते आणि फिनिशिंगसुद्धा खालच्या साईडला व्यवस्थित येते. त्यानंतर बघा परत एक फोल्ड करून घ्यायचा आणि अजून एक फोल्ड करायचा आणि ही जी आहे पट्टी तर ही हुकची पट्टी तयार करून घ्यायची. याच पद्धतीने हुकची पट्टी तयार करायची. बघा, व्यवस्थित अशी हुकची पट्टी तयार झाली की यानंतर दोन्ही पार्ट बरोबर ठेवून घ्यायचे आणि व्यवस्थित बघा आईची पट्टी जी आहे ती एक्स्ट्रा झालेली आहे तेवढी सोडून द्यायची आणि नंतर दोन्ही पार्ट एकावरती एक व्यवस्थित ठेवून घ्यायचे. आणि जर कमी जास्त झाले असतील तर एक लेवलमध्ये करून याची कटिंग करून घ्यायची आणि परत एकदा समोरासमोर ठेवून बघा मी ही 1 इंचाची पट्टी काढून ना क्रॉसमध्ये पट्टी काढली होती आणि एक साईडने जवळजवळ अर्धा इंच मी फोल्ड करून घेतली आणि दुसऱ्या साईडने ही जोडण्यासाठी अशा पद्धतीने ठेवलेली आहे. यानंतर बघा गळ्याला ही पट्टी लावून घ्यायची व्यवस्थित अशी. ज्या साईड फोल्ड केलेली आहे ती बाहेरून जी साईड व्यवस्थित म्हणजे फोल्ड केलेली नाही ती साईड गळ्याला लावून घ्यायची, गळ्याच्या भोवतली लावून घ्यायची आणि यानंतर एक्स्ट्रा फॅब्रिक आहे ते कट करून टाकायचं आणि छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे. आणि बघा आतल्या साईडला कपडा हा फोल्ड करून जेवढा लहान मोठा तुम्हाला गोठ हवा आहे तर तेवढा तुम्ही त्या पद्धतीने तुम्ही हा गोठ जो आहे तर तो ब्लाऊजला तयार करून घ्यायचा आणि अशा पद्धतीने पुढच्या साईडच्या गळ्याला ना फिनिशिंग करून घ्यायची व्यवस्थित. बघा मी खूप सुंदर असा गोठ तयार केलेला आहे. कपडासुद्धा खूप छान असल्यामुळे गोठसुद्धा मस्त फिनिशिंगमध्ये तयार झाला आहे. यानंतर दोन्हीही पार्ट खालीवरी होऊ नये म्हणून दुसऱ्या साईडची सुद्धा मार्किंग करून घ्यायची आणि तो सुद्धा गळा मी एकदम परफेक्टमध्ये गोठ बसवून तयार केलेला आहे. बघू शकता किती सुंदर गळा तयार झालेला आहे. यानंतर बॅक पार्ट घेऊन तो बरोबर ठेवला आणि त्यावरती उलटे पार्ट ठेवून घ्यायचे. पुढचे दोन्ही पार्ट उलट्या पद्धतीने ठेवून घ्यायचे. एकावरती एक पार्ट ना व्यवस्थित कमरेच्या बाजूने फक्त एक लेवलमध्ये ठेवून घ्यायचे. व्यवस्थित तयार झाले पाहिजेत याची काळजी घ्यायची, कारण जर कमरेच्या साईडने ना एक लेवलमध्ये जर नाही ठेवले तर कपडा हा नंतर मागं पुढे होते. मागचा आणि पुढचा पार्ट हा मागं पुढं होतो. त्यामुळे एक लेवलमध्ये कमरेच्या साईडने ठेवून घ्यायचे आणि यानंतर तुमच्या ब्लाऊजची जेवढी उंची आहे तेवढी मार्क करून घ्यायची आणि ना मोंड्याच्या साईडने थोडीशी कमी घ्यायची, म्हणजेच क्रॉसमध्ये टिप घ्यायची जेणेकरून शोल्डर वगैरे आपले उतरत नाही. त्यामुळे ना क्रॉसमध्ये थोडीशी टिप येऊ द्यायची. त्यामुळे गळ्याला ना बघा व्यवस्थित गळा हा फिनिशिंगमध्ये आपला बसला जातो, शोल्डर वगैरे उतरत नाही. त्यामुळे यानंतर व्यवस्थित एक लेवलमध्ये मी कटिंग करून घेतलं आणि परत त्या शोल्डरवरती 2-2, 3-3 टिप टाकून घ्यायच्या फिनिशिंगमध्ये आणि परत एक कडेला एक टिप टाकून घ्यायची. जर तुमच्याकडे ओव्हरलॉकची मशीन असेल तर तुम्ही याला कडेला ओव्हरलॉक करून घ्या, जेणेकरून ब्लाऊजला फिनिशिंगसुद्धा ओव्हरलॉक केल्यामुळे खूप सुंदर येते. तर बघा यानंतर व्यवस्थित मी शोल्डर आणि मेन फॅब्रिक जोडल्याच्या नंतर ही कटिंग करायला कधीच विसरायचं नाही, कारण अशा पद्धतीने जर कटिंग नाही नंतर केली तर ब्लाऊज ना घोळ वगैरे येण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळे बघा एक लेवलमध्ये ठेवून घेतलं आणि मागचा पुढचा पार्ट आहे का तर तो कमी जास्त झालेला आहे का हे चेक करून घ्यायचं. तर शक्यतो मागचा पार्ट तर जास्त होत नाही, परंतु पुढचा पार्ट हा एक्स्ट्रा होतो उंचीमध्ये. त्यामुळे ती व्यवस्थित एक लेवलमध्ये कटिंग करायचं आणि फिटिंगच्या साईडने सुद्धा एक्स्ट्रा झालेला होता
तर जसं आहे तशा पद्धतीने व्यवस्थित कटिंग वगैरे करून घ्यायचा. बघा मी व्यवस्थित पार्ट कटिंग करून घेतला आणि लगेच स्लीवचे पार्ट आहे तर ते जोडून घेतले. जोडून घ्यायच्या आधी ना याला काय करायचं, फक्त चेक करून घ्यायचं पुढचा मोंड्याचा बाजू कुठल्या बाजूने आहे ती फक्त एक लेवलमध्ये चेक करून घेतल्याच्या नंतर याचे सेंटर काढून घ्यायचे. सेंटर काढले मग नंतर तुमच्या बाहीची लांबी जेवढी आहे तर तेवढी तुम्ही बाहीवरती मार्क करून घ्या आणि एक रेष आखून घ्या. आणि यानंतर जे सेंटर आपण काढलेलं आहे तर ते सेंटर आणि जे आपलं शोल्डर पट्टीचं जे सेंटर आहे तर ते दोन्ही एकावरती एक ठेवायचे आणि जेवढी तुमची शोल्डर पट्टी आहे तेवढी मार्क करून घ्यायची आणि त्या दोन्ही पट्टी एकावरती एक ठेवून बघा मध्यातून कधीही मी बाही जोडायला घेत असते जेणेकरून कमी जास्त वगैरे स्लीव्ज होऊ नये म्हणून. जर थोडीफार जास्त 1-1.5 इंचाचा फरक पडला नाही पाहिजे, जर अर्धा इंच पाव इंच जर स्लीव्ज कमी पडत असेल जोडण्यामध्ये तर काही फरक नाही, परंतु अर्धा इंचापेक्षा जास्त स्लीव्ज जोडण्यामध्ये कमी नाही पडली पाहिजे याची काळजी घ्यायची. तर त्यानुसारच तुम्ही कटिंग करा, तशा पद्धतीनेच कटिंग करा. कारण कधी काय होतं बघा, या मापामध्ये फक्त पुढच्या पार्टला स्लीव्ज थोडीशी कमी पडलेली आहे. कारण काय होतं कधी पुढचे पार्टसुद्धा जास्त होतात. स्टिचिंगमध्ये आपण शिलाई मार्जिन कमी जास्त जर घेतलं तर त्यामुळे तसं होऊन जातं. त्यामुळे बघा मी एक लेवलमध्ये व्यवस्थित जोडून घेतल्या स्लीव्ज आणि बरोबर आहे का चेक करून डबल 2-2 टिप टाकून घेतल्या. यानंतर मागचा आणि पुढचा पार्ट जे आहे ते एकावरती एक बरोबरच ठेवून घेतले. बरोबर ठेवल्याच्या नंतर अशा पद्धतीने एकावरती एक ठेवून घेतले आणि एक टिप टाकून घ्यायची. बघा मस्त अशी फिनिशिंगमध्ये टिप टाकून घ्यायची जेणेकरून ब्लाऊज आपला फिनिशिंगमध्ये तयार होतो. जर तुम्हाला या पद्धतीने बरोबर बाजूने जर नाही ना टिप टाकली तर आतल्या साईडने दोरे वगैरे म्हणजे असे खेचले जातात जेणेकरून ते चांगलं नाही दिसत आणि ब्लाऊजला फिनिशिंगसुद्धा येत नाही. त्यामुळे या पद्धतीने टिप टाकून घ्यायची जेणेकरून ब्लाऊजला फिनिशिंग येते. बघा बरोबर बाजूने मी दोन्ही साईडला जोडून घेतलं आणि यानंतर पलटी करून घेतलं आणि आतल्या साईडला याला परत एक दाब टिप टाकून घ्यायची फिटिंग टाकण्याच्या आधी. तर बघा दोन्ही साईडला ही दाबटीप टाकून घेतली. जर तुम्हाला ना अशा पद्धतीने फोल्ड करून दाबटीप टाकायची नसेल तर तुम्ही ब्लाऊजला ओव्हरलॉकसुद्धा करू शकता, परंतु ब्लाऊजला फिनिशिंग येणं खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी ही मी मेथड जरूर करते. त्यामुळे माझ्याकडे तर ओव्हरलॉकची मशीन नाही आहे. तर बघा या पद्धतीने मी दोन्ही साईडला फिटिंगची टीप टाकून घेतली. यानंतर दंडघेर जो आहे तर जेवढा तुमच्या ब्लाऊजचा दंडघेर आहे तेवढा टाकून घ्या. यानंतर मी ब्लाऊजना एल्बो स्लीव्ज असेल तर मी ना ब्लाऊजचे 3 मापं घेत असते बाही लांबीचे. तर तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये मी नक्की सांगेल की कशा पद्धतीने 3 मापं घेत असते मी एल्बो स्लीव्जचे. यानंतर कंबर मोजत असताना मी पूर्ण कंबर मोजून घेते. यानंतर एक फोल्ड करते, परत एक फोल्ड करते, अशा पद्धतीने 4 फोल्ड करून घेते आणि नंतर हे अंतर किती आहे ते मोजते आणि तेवढंच मी कमरेच्या साईडला फिटिंगला टाकते. ही अशा पद्धतीने फिटिंग केल्यामुळे ना ब्लाऊजला परफेक्ट फिटिंगमध्ये बसला जातो. बघू शकता तुम्ही एक लेवलमध्ये असे सर्व पार्ट मी करून घेते. जेवढा मोंडा आहे तेवढा तुम्ही मोंडा मार्क करून घ्या. या मापामध्ये 7.5चा मोंडा होता तर तेवढाच मी मार्क करून घेतला आणि बघा परफेक्टमध्ये आणि फिनिशिंगमध्ये आपली लाईन जी आहे ती एकदम सरळ आलेली आहे, जास्त अशी वाकडी आलेली नाही. परंतु काही मापामध्ये काय होतं कधी लाईन जी आहे तर ती वाकडी येते किंवा म्हणा मोंढ्याचं माप कोणाचं कमी असतं तर क्रॉस जाते. दंडघेर कोणाचा छोटा असतो त्यामुळे तसं सुद्धा होतं. कोणाची चेस्ट जास्त असते आणि कमरेचं माप हे कमी असतं. त्यावेळेस जर कमी जास्त जर असेल तर सरळमध्ये टीप येत नसेल तर तुम्ही जशी टीप येते तर त्याच पद्धतीने टीप टाका. सरळच टीप आल्यावरतीच ब्लाऊजला फिनिशिंग येते असं नाही. परंतु जर कस्टमरला कम्फर्टेबल बसणं आणि परफेक्टमध्ये फिटिंगमध्ये बसणं हे सुद्धा महत्त्वाचं असतं. त्यामुळे जशी तुमची फिटिंगची टीप येते त्या पद्धतीने टीप टाकून घ्या आणि बघा अशा पद्धतीने मी याला दोन्ही साईडने ब्लाऊजला फिटिंग करून घेतलं आणि फिटिंग करून घेतलं की लगेचच बघा मशीनचा एक दाब एवढं अंतर सोडायचं, लगेचच दुसरी टीप टाकून घ्यायची. अशाच पद्धतीने मी एका साईडला 4 टीप टाकून घेते आणि एक जी आपण फोल्ड करून टाकली अशा पद्धतीने एका बाजूला मी फिटिंगच्या टिपा हे 5 टीप टाकत असते. अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही दोन्ही साईडला मी परफेक्टमध्ये ब्लाऊजला टीप टाकून घेतल्या आणि
फिनिशिंगमध्ये आपला ब्लाऊज तयार झालेला आहे. तर अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा ब्लाऊज फिटिंग केला तर तुमचा ब्लाऊज चुकणार नाही. अशा छोट्या छोट्या टिप्स वापरून ब्लाऊज हे व्यवस्थित आणि फिनिशिंगमध्ये तयार करत जावा. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला बघा, मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चलो बाय, टेक केअर. धन्यवाद व्हिडिओ लास्टपर्यंत पाहिल्या